नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळमधील इयत्ता 7वीमधील सामाजिक शास्त्रे या विषयामधील भूगोल या विषयाचं प्रकरण क्रमांक 3 भरती व ओहोटी हे आपण मागील पाठामध्ये याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर त्याच्यापासून आपण परत पुढची माहिती पाहणार आहोत त्या प्रकरणामध्ये की भरती ओहोटीचे प्रकार. त्याच्या आधी आपण थोडीशी रिव्हिजन करायची आहे की आपल्याला भरती ओहोटीमध्ये आपण काय बघितले की 2 चित्रांचं वर्णन केलेलं पाहिलं. त्यानंतर आपल्याला काही कृती करायला सांगितले त्या पुस्तकावरती खडू घेऊन वगैरे. तर ते पुस्तकावरती खडू वगैरे घेत असताना काय करायचं की त्याची दिशा बघायची आहे आपल्याला, कसं हे करता येतं वगैरे. तर पुस्तकावरची कृती आपण पाहिली. त्यानंतर कढीच्या डब्यात पाणी घेऊन त्याला गरगर हाताने फिरवलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काही पदार्थ घालून त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सर चालू केल्यानंतर त्यामध्ये फिरण्याची प्रक्रिया पाहिली. आणि त्यानंतर गोपण पंखा फिरताना देखील कसा फिरतो, एकाच दिशेमध्ये फिरतो हे पाहिलं. तर असं नाहीतर त्यानंतर दुसरं सांगितलं की किचन. तर किचन फिरत असताना त्याचं केंद्रबिंदूस्थानी कसं फिरतं ते इतकी आपण कृती त्याची पाहिली. त्यानंतर केंद्रोत्सारी बल, गुरुत्वीय बल याविषयी माहिती पाहिली. आणि भरती ओहोटी ही कशामुळे होते म्हणजे केंद्रस्थानी बलाच्या आणि गुरुत्वीय बलाच्या ह्याच्यानुसार भरती ओहोटी कशी होते हे आपल्याला आपण पाहिलं. तर ह्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर भरती ओहोटीची निर्मितीची प्रक्रिया हे आपण पाहिलं. तर आज आपण काय बघणार आहोत, भरती ओहोटीचे प्रकार. आपण मागच्या पाठामध्ये भरती ओहोटीचे 2 प्रकार आहेत असं आपण पाहिलेलं आहे. तर त्या 2 प्रकरणामध्ये काय सांगितले की ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. त्यानंतर साधारणपणे अमावस्येला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते. या भरती ओहोटीचे अनुक्रमे उधाणाची व भांगाची असे 2 प्रकार पडतात असे हे आपण पाहिले. आणि त्याच्यातल्या पहिला भाग जो आहे उधाणाची भरती आणि ओहोटी ह्याची आपण माहिती पाहिली. तर त्याची माहिती आता आपण परत एकदा रिव्हिजन करणार आहोत की उधाणाची भरती आणि ओहोटी याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय सांगते की चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा ह्या अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेने कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बलामध्ये वाढ होते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आणि त्याच्यासाठी आपण आकृती 3.7 पाहिलेली आहे. तर ह्या 3.7 आकृतीमध्ये पाहत असताना काय सांगितले की भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा असल्यामुळे भरतीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते आणि ही उधाणाची ओहोटी असते. ही आपलं काय झालं, उधाणाच्या भरती ओहोटीचं माहिती झाली. आणि त्यानंतर आपण काय पाहणार आहोत दुसरा प्रकार, तर भांगाची भरती आणि ओहोटी. तर काय सांगितले की चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. लक्षात येतं का बघा की भांगाची भरतीमध्ये काय सांगितले की चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व अष्टमी कक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. लक्षात आलं का बघा की ही स्थिती म्हणजे कोणती स्थिती, चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो आणि ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात.
त्यासाठी आपल्याला आकृती 3.8 पाहिजे, ती आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आहे ती बघूया. त्यानंतर काय सांगितलं की सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथे पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी, लक्षात राहा, सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथे पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. आणि त्यामुळे काय होतं की निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी ही आपल्याला काय होतं, ही नेहमीपेक्षा आपल्याला कमी चढते, नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. इथं आपण आकृती 3.8 पाहिजे आहे. तर कारण काय सांगितलं की चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. ही भांगांची भरती व ओहोटी होय. भांगांची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. काय सांगितलं, ही भांगांची भरती जी आहे ती काय सांगितले, सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी ही सरासरीपेक्षा मोठी असते. म्हणजे भरती ही लहान असते म्हणजे छोटी असते आणि ओहोटी ही मोठी असते. त्यानंतर काय सांगितले की माहीत आहे का तुम्हाला, आता माहीत आहे का तुम्हाला त्याच्यासाठी काय बघायचं आहे, भरती ओहोटीची कक्षा. तर भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. म्हणजे काय, पाण्याची पातळी जास्त किंवा कमी होते ती. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते आणि भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडाच्या उपसागरात म्हणजे उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे. ही कक्षा 1600 सेंटीमीटरपर्यंत असते. त्यानंतर भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा पोरबंदर येथे आहे. ती सुमारे 1100 सेंटीमीटर इतकी आहे. हे आपल्याला माहिती सांगितली. त्यानंतर बघायचं आपल्याला की भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि समुद्रकिनारा काय होतो, स्वच्छ होतो भरतीच्या वेळेला. त्यानंतर काय सांगितले, बंदरे गाळ्याने भरत नाहीत. तिसरं आहे भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. चौथं आहे भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. त्यानंतर भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. भरती ओहोटीचा जर आपल्याला अंदाज नाही आला तर आपण बऱ्याच वेळेला बातम्या ते ऐकतो की भरतीच्या वेळेला समुद्रात गेला आणि बुडाला वगैरे, अशा पद्धतीचा अपघात आपल्याला होऊ शकतो. दुसरं काय तर भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींची विकास व जतन होते. इत्यादींचं जतन होतं. तीव्राची वने आणि किनारी भागातील जैवविविधता इत्यादीची विकास व जतन होते. पुढचा मुद्दा आपला आहे की भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते. भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते. कशी येता बघा, भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते. तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. काय सांगितलं, ओहोटी म्हणजे ओहोटीची सुरुवात होते. तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते आणि पुढे
विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे पुढं काय तर कमाल मर्यादेची वेळसुद्धा त्याच्यात सांगितलेली आहे. आपल्याला इथं आपल्याला समोर 3.9 ही आकृती पाहता येईल. याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की भरतीची वेळ दररोज का बदलते हे तुमच्या लक्षात येईल. तर आकृतीमध्ये काय सांगितले निरीक्षण, की आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती होईल. क हा बिंदू इथं आहे, तो आपल्याला भरती दिसून येईल. त्यानंतर म्हणजे च1, क हा बिंदू चंद्रासमोर च1 असल्याने भरती दिसून येईल. दुसरं ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिपादी स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येते. ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिपादी स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येईल. त्यानंतर क हा बिंदू ड या ठिकाणी 22 तासानंतर येईल. क हा बिंदू ड या ठिकाणी 22 तासानंतर येईल, म्हणजे 180 अंशामध्ये, आणि तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल, म्हणजे 360 अंशामध्ये येईल. आणि याच प्रकारचा बदल ड या प्रतिपादित बिंदूबाबतही घडेल. आणि जेव्हा ड बिंदू हा क च्या जागी येईल तेव्हा तेथे काय होते, तेथे भरती येते. तेथे भरती असणार नाही, कारण या दरम्यान 12 तासात याच दरम्यानचे 12 तासाच्या कालावधीमध्ये देखील थोडा पुढे सुमारे 6 अंश 15 गेलेला असेल. म्हणून ड बिंदू चंद्रासमोर च2 येण्यास सुमार मिनिटे किती वेळ लागेल, तर 25 मिनिटे इतका वेळ लागू शकेल. त्यानंतर 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी क या बिंदूची, तर त्याच वेळी क या बिंदूच्या शेजारी म्हणजे ड च्या विरुद्ध बिंदूवरती भरती येईल. क या आणि ड च्या विरुद्ध बिंदूवरती भरती येईल. त्यानंतर काय, की त्यानंतर पुन्हा सुमारे 12 तास 25 मिनिटांनी क1 बिंदू चंद्रासमोर येऊन च3 येऊन दुसऱ्या वेळी भरती अनुभवेल आणि त्याच वेळी ड1 या ठिकाणी भरती असेल. त्यानंतर किनारी भागात दिवसातून 24 तासात साधारणतः 2 वेळा भरती व ओहोटी येते आणि 2 भरतीच्या वेळांतील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटाचा असतो. त्यानंतर करून पहामध्ये बघा, पसरट आकाराचे एक मोठे भांडे घ्या. तुम्हाला एक माहितीसाठी एक उदाहरण करायचं आहे, की हे भांडे सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा. त्यानंतर भांडे साधारणपणे भरेल तेवढेच पाणी त्यात घाला आणि या भांड्यातील पाण्याला लाटा निर्माण करायच्या आहेत. तर कशा, तर त्या भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करता येईल असा प्रयत्न करा, किंवा त्याचं वाजवत राहणं वगैरे. तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या लाटा निर्माण करू शकता, म्हणजे भांडं जर आपण हलवलं किंवा टेबल हलवला तरी पण होऊ शकतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आपला आहे की लाटा, त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण. गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला त्यावर लहरी येताना दिसतात. अशा प्रकारे वाऱ्याकडून येणाऱ्या शक्तीने ऊर्जा म्हणजे गतिमान प्रवाही होते आणि वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतो, याला लाटा म्हणतात. आपण उदाहरण घेतलेलं आहे की जर समजा आपण चहा किंवा दूध पित असेल तर त्याच्यात फुंका मारली तर ते असं लाटांच्या स्वरूपामध्ये जाऊ शकतं. दुसरं पुढं सांगितले की लाटांमुळे सागराचे पाणी वरखाली व किंचित मागे पुढे होते.
आणि या लाटा त्यांच्या सामावलेली या लाटांमध्ये म्हणजे त्या लाटेमध्ये सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे. म्हणजे लाटांची काय झाले की ही नियमित घडणारी घटना होऊ शकते. त्यानंतर कुठला भाग आहे की लाटांची रचना. त्याच्यासाठी आपल्याला एक 3.11 ही आकृती पाहावी लागेल की वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्यांच्या समोर खोलगट भाग तयार होतो आणि लाटेच्या या उंच भागाला शीर्ष व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. म्हणजे दोन्ही लाटांमधील जे अंतर आहे ते ह्याला काय म्हणतात, शीर्ष आणि द्रोणी असं म्हटलं जातं. त्यानंतर वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यामुळे मोठ्या लाटांची निर्मिती होते. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामध्ये उभे अंतर ही लाटेची उंची असते, तर दोन शीर्षादरम्यानचे किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते. आणि लाटेची लांबी व उंची हा लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ आपल्याचं हे समोर तुम्ही आकृती पाहू शकतात की शीर्ष लाटेची लांबी, द्रोणी लाटेची उंची, लाटेची परत लांबी दिलेली आहे. म्हणजे जशा जशा लाटा होत जातील तसा. त्यानंतर काय बघायचं की लाटांची गती. तर सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वरखाली होत असते, ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही. म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन किंवा पाण्यातील ऊर्जेचे वहन होते हे लक्षात येईल. म्हणजे लाटांची गती कशी असणार आहे, तर सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास तर लाटा ह्या किनाऱ्याकडे आपल्याला येताना दिसतात. त्यानंतर एखादी तरंगणारी वस्तूसुद्धा ही जर समुद्रात लांब टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते. म्हणजे त्या लाटेमध्येच अडकून राहते आणि ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ काय, तर लाटेतील पाणी पुढे येत नाही. म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. त्यानंतर लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे, वारा हे आहे. पण काही वेळा सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखी देखील लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीमुळे लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागात अशा लाटांची उंची प्रचंड असते. त्या अत्यंत विध्वंसक असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. अशा लाटांना त्सुनामी असे म्हणतात. तर 2004 साली त्सुनामी आली होती समुद्रामध्ये. तर ते कुठं आली होती, तर सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ असलेल्या भूकंपामुळे प्रचंड अशी त्सुनामीची लाट निर्माण झाली होती. आणि त्याचा तडाखा कुणाला बसलेला, तर आपल्याला भारतातील पूर्व किनारा व श्रीलंका या देशालाही बसला होता. म्हणजे इंडोनेशिया वगैरे ह्या देशांनासुद्धा जसा बसला तसाच आपल्या भारताला देखील बसला होता. त्यानंतर लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते. तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पोळणी निर्माण होतात. म्हणजे वाळूंचा असा एक भाग, असा वाळू जेव्हा समुद्रातून बाहेर येते. त्यानंतर काय सांगितलं, हे नेहमी लक्षात ठेवा, सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात त्सुनामीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंचीवर जाण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे जीवितहानी
टाळता येते. आता त्यानंतर काय बघायचं की माहीत आहे का तुम्हाला, माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय सांगितलं की सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यासाठी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे. या वेळा माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला त्या दिवसाची तिथी माहीत असणे आवश्यक आहे आणि तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही सागर किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी आहात आणि चतुर्थी म्हणजे चौथा दिवस, त्याच्या पाऊणपट म्हणजे 3, याचाच अर्थ त्या दिवशी दुपारी 3 वाजता आणि पहाटे 3 वाजता पूर्ण भरती असेल, बरोबर 12-12 तासांनी असेल. जर पहाटे 3 वाजता असेल तर दुपारी देखील त्याच वेळेला 12 तासांनी 3 वाजता होईल. म्हणजे भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्या साधारण 6 तास पुढे म्हणजेच रात्री 9 व सकाळी 9 वाजता पूर्ण ओहोटी असेल. तर काळानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो. भरती ओहोटीबरोबरच एखाद्या ठिकाणाची सागरी किनाऱ्यांची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. त्यानंतर अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती ओहोटीच्या सुद्धा आपल्याला वेळा त्यामध्ये सांगता येतील. ही आपण जे 3.11 नंबरची जी छायाचित्र पाहतो ती पुळण निर्माण झालेली आहे, म्हणजे समुद्राचं पाण्याकडून येणारी वाळू ही समुद्र किनाऱ्याला असते. तिथं आपल्याला काय होतं की पुळणी तयार झालेल्या दिसून येतात. तर हे प्रकरण आता आज आपलं संपलेलं आहे. तर ह्या प्रकरणामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकताय आणि याचा स्वाध्याय कंप्लीट करून तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू शकताय. धन्यवाद.